भाजपाच्या वतीनं पुणे महानगरपालिकेसाठी पूजा मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र ऐनवेळी जे ते पक्षानं उमेदवारी अर्ज मागे घ्यायचं सांगितलं. त्यानंतर पूजा मोरे यांचे आई वडील आपल्यासोबत आहेत. काय सांगाल काका? आपण बघतो भाजपाच्या वतीनं जे ते तुमच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला आहे. मला हे सांगता येणार नाही की का घ्यायला लावला का नाही, परंतु पूजाताईला जी उमेदवारी दिली ती तिच्या कामाची म्हणजे हिंमत वगैरे बघून पूजाताईचं पूर्ण आयुष्य हे माझ्यासोबत गेलं. मी तिचा वडील आहे. लहानपणापासून ताईच्या पाठीमागं मी माझी मिसेस सोबत उभं राहिलो. 8 महिन्यापूर्वीच पुण्यामध्ये डॉक्टर धनंजय जाधव यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि त्याच्यानंतर त्यांची कारकीर्द पुण्यामध्ये सुरू झाली. माझी लेक पूजाताई ॲक्च्युअलच्या म्हणजे खेड्यापाड्यामधून म्हणजे खूप मेहनती मुलगी आहे. आम्ही सगळी शेणामुतातले हात घालणारी माणसं आहोत आणि अशा मुलीचं काही चुकीच्या माध्यमांनी चुकीच्या गोष्टी तिच्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. हे साफ खोट आहे. माझ्या लेकीवरती अन्याय झालेला आहे. माझ्या घरातला कुठलाही माणूस असं बोलू शकत नाही. आम्हाला फार वेदना झाल्या, फार आमचं मन भरून आलं की बाबा म्हणजे असं कसं की जे आपण बोललोच नाही ते माझ्या मुलीच्या मुखी का वदवत आहे, हे आम्हाला खूप वाईट वाटलं. माझी मुलगी असं बोलणार नाही. जर तसं कोणी झालं असेल तर त्याचं प्रायश्चित्त भोगायला मी तयार आहे. पण जे माझ्या हातूनच झालं नाही ते ट्रोल माध्यमाने माझ्या मुलीच्या माथी मारू नये अशी माझी समाजा माध्यमाला आणि सगळ्या माध्यमांना विनंती आहे. पण आपण बघतो ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता, उद्यापासून प्रचार सुरू होणार होता, मात्र त्यांचे जुने व्हिडिओ जे ते उकरून काढण्यात आले. आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. आम्हाला छळ कपट वगैरे काही माहीत नाही. सरळ सरळ माहीत गोदावरीच्या काठावर आमचं गोदावरीच्या पाण्यासारखं सरळ स्वच्छ मन आहे. काही लोकांनी छळ कपटाने त्यांच्या हेतुपुरस्सर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी, आर्थिक फायदा असेल कुठला फायदा असेल, या फायद्यासाठी त्या लोकांनी हे केलेलं आहे. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. माझे सगळे गेवराई तालुक्यातले बीड जिल्ह्यातले सगळे लोक रडत आहेत. कालपासून आम्हाला खूप जणांचे फोन येत आहेत. पण आम्ही मांडू शकत नाही आमच्या भावना त्यांच्यासमोर. माझ्या मुलीला छळ कपट काही माहीत नाही. कामासाठी वेळी झालेली माझी लग्न झाल्यापासून माझी मुलगी माझ्या घरी पण आलेली नाही आहे. माझी एकच विनंती आहे सर्वांना, माझ्या मुलीचं काम बघून सर्व माध्यमांनी सर्व TV चॅनलनी माझ्या मुलीला योग्य ते स्थान दिलेले मी सर्वांचा खूप आभारी आहे. परंतु माझा सगळ्यात मोठा राग आहे की छोटेसे 40 पैसे मेसेज किंवा याच्यासाठी ट्रोल माध्यमांनी एखाद्या मुलीचा एखाद्या स्त्रीचा, तुम्हाला आया बहिणी आहेत, लेकी बाळे आहेत, तरी अशा प्रकारे ट्रोल वापरू नये असं माझी विनंती आहे. माझी मुलगी आज या महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतातल्या ट्रोल लोकांच्या त्यांना यश आलेलं आहे माझ्या मुलीला माघार घेण्यामध्ये. आणि पक्षाने सुद्धा थोडंसं तहकीकात करायला पाहिजे होती की तिचं पूर्ण फेसबुक पाहायला पाहिजे होतं, सगळं बघायला पाहिजे होतं आणि तिला न्याय द्यायला पाहिजे होतं. म्हणजे कानातला आणि डोळ्यातला जे फरक आहे तो फरक इथे ठेवायला नको पाहिजे होता असं माझं म्हणणं आहे. आम्ही निश्चितच ज्या मुलीनं जे वक्तव्य केले त्या मुलीला समाज माध्यमाच्या समोर आणून, माझी मुलगी असं कधीही बोललेली नाही आणि बोलणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. वडील म्हणून तुमचा कंठ दाटून आला आहे, डोळ्यातून पाणी येतं. काय मागणी असणार आता पक्षात त्या आहेत त्या? माझे समाज माध्यमाच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून पक्षश्रेष्ठीकडे ज्या ठिकाणी ती करत असेल, माझ्या मुलीनं भविष्यातही नेकीनं काम करत राहावं आणि राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. परंतु एक वडीलकीच्या भावनेनं माझी या पक्षातल्या सिनियर्सना किंवा याच्यातले जे कर्ते मंडळ ज्यांना एकच विनंती की माझ्या मुलीवर अन्याय नका करू. तिच्याकडनं कुठलीही चूक झालेली नाही आणि झाली असेल तर आम्ही माफी मागायला, परंतु तिच्या कामाचं पावती, तिच्या कामाचं योग्य ते मोजमाप तिच्या पदरात पडलं पाहिजे असं मला वाटतं. एक पालक म्हणून समाजातील कुठल्याही घटकातील कुठलाही बाप आपल्या मुलीवर झालेला अन्याय सहन करणार नाही. परंतु आम्ही हतबल माणसं आहोत, शेतकरी माणसं आहोत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा नाही आहे की आम्ही त्याचा उद्रेक करू शकतो किंवा त्याचा बदला घेऊ शकतो. आमची तेवढी कुवत नाही आहे. असं आम्ही या ठिकाणी कमी पडतो आहे. आता ही तर संधी गेली, पक्षाने दुसरी काही संधी दिली पाहिजे असं वाटतं? मला निश्चितच वाटतं की पक्ष खूप मोठा आहे. अगदी महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. मला पक्षावरती ठाम विश्वास आहे. पक्षातल्या जी मंडळी आहे ज्यांच्या हातामध्ये धुरा आहे पक्षाची, ही लोक माझ्या मुलीला नक्की न्याय देतील. मी निश्चित पक्षाचं काम करत राहील. परंतु माझी या सर्वांना एकच विनंती आहे की माझ्या मुलीच्या कामाचं, कष्टाचं, तिच्या झालेल्या, तिच्या कमी वयामध्ये झाले, तिच्यावर जे केसेस आहेत याचं सगळं मोल तुम्ही द्याल याची मला भविष्यकाळामध्ये अपेक्षा आहे. आणि माझे वाटतं की अपेक्षा सार्थ ठरेल. माझ्या मुलीवर अन्याय होऊ देणार नाहीत, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाकडे लेकबाळ असते असं मला वाटतं.
पूजा मोरेचे वडील अशोक मोरे होते, पूजा मोरेंच्या आई शारदाताई मोरे आहेत. काय सांगाल, आई म्हणून काय भावना आहेत आता? मी पहिल्यांदाच माईकवर बोलते आणि अशी वेळ मला येईल असं वाटलं नव्हतं. आणि एक आई म्हणून थोडंसं तळमळीनं बोलावंसं वाटतं. एक दिवस असं झालं की आम्ही विचार केला, ही मुलगी सारखी चळवळीत काम करते, तिच्याबरोबर एक बंगाळे पाटील म्हणून आमचे भाऊ, तिचे मामा म्हणून पाठीशी वडील म्हणून उभा राहिले. त्यांना आम्ही एक दिवस बोलवून घेतलं आणि म्हटलं, हे सगळे लोक नाव ठेवतील, आपली पोरीची जात आहे, आपण कशाला हिला याच्या क्षेत्रात घातलं, हे आपलं चुकीचं वाटतं आहे मला. आपण हिला शिक्षण करून एखादं ग्रॅज्युएशन करून लग्न करून द्यावं. पण ते म्हटले, तुम्ही असं करू नका, पोरगी ऐकणार नाही आहे. पोरीच्या नसात रक्तात सगळी चळवळ आहे, समाजकार्य करण्याची तिची धडपड आहे, ती ऐकणार नाही आहे. आणि ती अंगातलं वारंसुद्धा लागून देत नाही आहे बाहेर गेल्यानंतर. इतकी तिची काही काळजी करू नका, आम्ही तिच्या पाठीशी आहो. आपण पण अशी मुलगी असल्यानंतर आपण तिला आईवडिलांनी पण सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्यांनी आम्हाला हा शब्द दिल्यानंतर आम्ही फुल सगळं कुटुंब तिच्या पाठीशी अहोरात्र पाठीशी उभं राहिलो. आणि याच्यात फडणवीस साहेबांनी लग्नात बोलून दाखवलं. तर हे धनंजय माझे लहाने भाऊ आहेत, हे लहान्या भावासारखंच त्यांना पुढं आता हे जे ट्रोल केलेल्या लोकांनी त्यांचं ट्रोल करणं, आता आपण त्यांच्या काही तोंडाला हात लावू शकत नाही. पण पुढं ह्या दोघा जोडींना त्यांनी समजून त्यांनी विश्वासात घेऊन त्यांना चांगला मार्ग द्यावा, ही पक्षाकडून आम्हाला विनंती आहे. आणि ते देतीलही माझा विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची या लाडक्या बहिणीची विनंती आहे, ते तेवढंही करतीलच. आपण बघतोय ज्या पद्धतीनं तुमच्या कन्या पूजा मोरेंना उमेदवारी अर्ज मिळाला होता, कुठेतरी तुम्ही सुद्धा स्वप्न बघत होते की मुलगी नगरसेवक होणार आहे. हो, हे नक्कीच, हे असं नव्हतं झालं तर नक्कीच होणारच होती, तिचं कार्य ते सगळं बघून. आणि बऱ्याचदा असंही झालं की जेव्हा आम्ही घरी असताना तिच्याकडं जे केसेस होत होत्या, घरी पोलीस येत होते, अशीच आमची बाईक घेत होते, पण पोरगी नाव थांबायला तयार नव्हती. हे चालतच राहणार, तिचं काम थांबवणारच नाही आहे, ती म्हणत होती. असे खूप प्रसंग आले आमच्यावर, खूप केसेस झाल्या, पोलीस दारापर्यंत आले, तिला अटक झाली, तिला याच्यात झोपाय पण लागलं, कुठं पेट्रोल पंपावर, गाडीचा ड्रायव्हर, स्कूटीवर तिचा सगळा प्रवास होता लग्नापर्यंत. 4 व्हीलर गाडीसुद्धा आमच्याकडं नव्हती, पैसे टाकण्या इतकेसुद्धा पेट्रोलला पैसे नसायचे. काही एवढ्या धडपडीतून तिनं हा संघर्ष पुढं उभा केला. खरंच ही खरी गोष्ट तिच्याकडनं घडली असती तर आम्हाला याचं दुःख नव्हतं. पण जे नाही झालं ते खोट्याचं खरं करून हे सगळं मांडलं, त्याचं अतिशय दुःख वाटतं. याची सगळ्या समाजाने, बांधवांनी, सगळ्यांनी तिच्याशी पाठीशी उभं राहावं. आणि मुख्यमंत्र्यांना पण माझी विनंती आहे, त्यांना विश्वासात घेऊन सगळं या पक्षात गेल्यानंतर, तिला हे गेल्याबरोबर पक्षात उतरल्यानंतर हे तिला असं घडेल असं वाटलं नव्हतं. म्हणजे तिच्याबद्दल हे घडलं पक्षात उतरल्यानंतर. तर त्यांनी तिला विश्वासात घ्यावं, दोघांना समजून सांगावं. तुम्ही कधी भेटायला जाणार आहेत? आम्ही एखाद्या वेळेस आज संध्याकाळीच निघू, नाही तर उद्या सकाळी निघणार आहेत. कारण ताई पण तिकडं खूप गडबडीत आहे, सोशल मीडियाचे सारखे चालू आहे तिचं बाईक घेणं. आणि आम्ही जरी गेलो तर तिला वेळ नसणार आहे, म्हणून आम्ही थोडं याचे प्रकरण शांत झाल्यानंतर म्हटलं आज संध्याकाळी निघू किंवा उद्या सकाळी निघू. ताईशी आमचं बोलणं पण होत नाही, आज 3 आठवडे झाले बोलणं नाही झालं. थोडंसं काही काम असलं तर मेसेजद्वारे आम्ही बोलतो. ताई सारखी सांगायची, आई मला रात्री 12 वाजतो 1 वाजतो मतदारसंघातून यायला, मला वेळ नसतो बोलायला, आणि आता निवडणूक होईपर्यंत तर मला काहीच बोलू नको. मग माझं लक्ष लागतं, माझी तब्येत बरोबर नसती, म्हणून तुला काही झालं की काय असं वाटतं. म्हणून आता तू निवडणूक होईपर्यंत शांत राहा. लग्न झाल्यापासून ती आलीच नाही. पंचमीला मी खूप रडले होते, म्हणून 1 दिवस आली होती, रात्रभर राहिली आणि गेली. पहिली दिवाळी असूनसुद्धा ती आली नाही. या निवडणुकी मला काहीतरी करायचं आहे जनतेसाठी मला, आणि तिनं खूप मोठं काम उभं केलं असतं याच्यातून. आता हे त्यांनी खूप मोठं व्यक्तिमत्व गमवलं असं म्हणता येणार आहे. पुढं अनेक संधी येणार आहे, ती करत राहील. आणखी पाठीशी जास्त मोठं बळ मिळेल, आणि बळ मिळालं आणि ती करत राहील. सर जरांगे पाटील सुद्धा असं म्हणतात की जुने व्हिडिओ काढून जर असं केलं जात असेल तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. मी असं म्हणेल की आम्ही जरी जातीने मराठा असलो, परंतु आमच्या नजरेला कुठल्याही असं जातीवादाचा
रंग नाही. वेगवेगळ्या माध्यमामधून जरांगे पाटलांनी स्वतः माझ्या मुलीबरोबर गोदापट्ट्यामध्ये काम करत असताना माझी मुलगी त्यांच्याबरोबर राहून अनेक ठिकाणी फिरलेली. जरांगे पाटलाच्या प्रत्येक कार्यामध्ये माझ्या मुलीने सहकार्य केलेले. जरांगे पाटील हे ताईचे मोठे भाऊ आहेत किंवा छोटे भाऊ, जे काय असेल वयानुसार मला सांगता येणार नाही. जरांगे पाटलांकडं जर पाहिलं तर त्यांच्या भावना बरोबर आहेत, परंतु काही माणसं याला जो जातीवादी रंग देऊ इच्छितात तो मला कबूल नाही. काही माणसं याला वेगळं रंग द्यायचा प्रयत्न करतात, तो मला कबूल नाही आहे. माझ्या मुलीनं माझ्याकडे हॉस्टेल आहे. मी कुठल्याच जात धर्म पंथ मानणारा माणूस नाही. राष्ट्रप्रेम हेच मोठं प्रेम मी मानणारा माणूस आहे. कृपा करून सर्वांना विनंती की याला जाती धर्माचा रंग कुणी देण्याचा प्रयत्न करू नये. मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु जरांगे पाटील निश्चितच त्याच्यामध्ये चांगली भूमिका घेतील याचा मला सार्थ विश्वास आहे. निश्चित आपण बघतोय पूजा मोरेच्या आई आणि वडील आपल्यासोबत होते. ज्या पद्धतीनं त्यांना उमेदवारी माघारी घ्यावी लागली त्यानंतर त्यांनी आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.